कि बेसमेंट में भारी आग लग चुकी है। बाकी कुछ लोग फंसे हैं जो टेरिस पे अभी बैठे हैं। जवळजवळ 9 ते 10 अग्निशामक दलाच्या गाड्या इथे दाखल झालेल्या आहेत। शकता की आयकर भवनच्या आपण बाहेर आहोत बेसमेंटमध्ये। इथे आपल्याला समजलं की 1:30 वाजता इथे आग लागली होती। पोलीस प्रशासन आणि मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशामक दल देखील इथे मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेत। आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहेत। जी काही लोक अडकली होती त्यांना वरती टेरिसवरती पाठवण्यात आलेलं आहे। तिथून पण त्यांना शिडी लावून बचाव कार्य सुरू आहे। तकरीबन 1:30 बजे ये नीचे से बताया गया, बेसमेंट ग्राउंड फ्लोर पे जो स्टाफ रहते हैं कि बेसमेंट में भारी आग लग चुकी है। जैसा कि आप देख रहे हैं कि अग्निशमन दल की कई गाड़ियां आई हुई हैं। तो चौथे 5वें माले पे कुछ लोग अटके हुए थे, उनको धीरे धीरे एक एक करके निकाला गया है। कुछ लोगों को विंडो तोड़ के निकाला गया है। कुछ यहाँ के कलीग्स के द्वारा भी, अग्निशमन दल के द्वारा, पुलिस के द्वारा भी। बाकी कुछ लोग फंसे हैं जो टेरिस पे अभी बैठे हैं। अभी कुछ लोग फंसे हुए हैं जिन्हें टेरिस पे भेजा गया है। प्रशासन पूरी तरह से मुस्तैद है, किसी प्रकार की जनहानि नहीं हुई है। तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे इथे आयकर भवनला जी बेसमेंट मध्ये जे आहे आपल्याला समजतंय की इकडे आग लागलेली आहे। पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासन इथे पोहोचलेलं आहे। बचाव कार्य इथं सुरू आहे। जे अडकलेले लोक आहेत त्यांना टेरिसवरून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। अजूनपर्यंत कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये। तुम्ही बघू शकता ही आयकर भवनच्या बाहेरील दृश्य आहेत। बचाव कार्य इथे सुरू आहे। जवळजवळ 9 ते 10 अग्निशामक दलाच्या गाड्या इथे दाखल झालेल्या आहेत। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात ही आग विझवण्याचा प्रयत्न इथे चालू आहे। चर्चगेट परिसरातील चर्चगेट स्टेशनच्या बाहेर हा जो रोड आहे, हा रोड पूर्णपणे ब्लॉक केलेला आहे। आग लागलेल्या कारणाने ट्रॅफिक कोंडी इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी देखील पाहायला मिळते। चर्चगेट स्टेशन समोरचा हा रोड ब्लॉक केलेला आहे। जवळजवळ 8 ते 9 अग्निशामक दलाच्या गाड्या इथे उपस्थित आहेत। पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रयत्नात आहेत। इथे स्ट्रेचरची देखील व्यवस्था करून ठेवण्यात आलेली आहे। कशा पद्धतीने या पाईपमधून सगळा जो काळा धूर आहे तो बाहेर काढला जातोय। जर कोणाला इथे हानी झाली असेल तर इथे स्ट्रेचर देखील उपलब्ध करून ठेवण्यात आलेले आहेत। तुम्ही बघू शकता की आयकर भवनकडे जाणारा रस्ता इथे ब्लॉक केलेला आहे। इथे ट्रॅफिक पोलीस देखील मोठ्या संख्येने जमा होत आहेत। सगळ्या गाड्या या युटर्न मारून रिटर्न पाठवल्या जात आहेत। हा रस्ता पूर्णपणे ब्लॉक केलेला आहे। वाहतूक कोंडी इथे ब्लॉक केलेली आहे आगीच्या कारणामुळे।